25 अधिक म बरोबर 30. तर म बरोबर किती? 25 अधिक म म्हणजे इथं डॅश आहे. डॅश म्हणलं तरी चालेल किंवा म किंवा इथं त्यांनी चौकोन दिला असतात तरी चाललं असतं. मग आता बघा 25 मध्ये किती मिसळल्यावर 30 येते? बघा 25 मध्ये किती मिसळून बघू. 26, 27, 28, 29, 30. किती मिसळलं आपण? 5 मिसळलं का नाही? 25 मध्ये 5 मिसळल्यानंतर काय येतं? 30 येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. याच ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात इथं संख्या दिली असती तर तुम्ही बोटं जर मोजू शकत नसला असता. म्हणजे आता इथं 80 दिलं असतं, 90 दिलं असतं, तर तुम्ही काय करायचं होतं? ह्या संख्येतून, या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा केल्यानंतर उरलेलं जे उत्तर असतं ते आपली इथली संख्या असते. बघा ह्याच प्रश्नाचं आपण करून बघूया. या ठिकाणी करून बघूया. हे आपल्याला दिलेलं काय आहे? 30. 30 हे मोठी संख्या आहे, उत्तर आहे आपलं. ह्यातून किती वजा केलं? हे 25 वजा केलं. मग आता वजाबाकी करू. शून्यातून 5 जातं का? नाही. मग 1 हातचा घेतला. 10 झालं. 10तून 5 गेलं, 5 राहिलं. 1 हातचा वापस दिला. 2 अधिक 3, 3. 3तून 3 गेलं, 0 राहिलं. म्हणजे 25 मध्ये 5 मिक्स केल्यानंतर 30 येतात. इथं पण आपलं उत्तर 5च आलंय का नाही? म्हणजे मोठी संख्या असेल तर ही पद्धत फॉलो करायची. त्यानंतर म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक 5लाच 3लाच गोल करावा.